हाय हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे. कसे आहात मंडळी? चांगली ना? मी पण चांगलीच आहे. तर आता हा व्हिडिओ रात्रीचा आहे. तर आमच्या इथे आहे ना, आम्ही खूप दिवसापासून बंगई आणून ठेवलेली होती. तर आमच्याकडे बंगई म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही सांगा नक्कीच. तर ते लावायची काही आठवणच राहिली नव्हती. म्हणजे लावायची आठवण होती आम्हाला, पण म्हटलं योग्य ती वेळ आली तेव्हा लावू म्हटलं, पण ते काही लावणं झालंच नव्हतं. तर ते आता लावलेलं आहे. तर त्यांनी तिच्याकडे आणलेल्या होत्या आणि आज ते लावून दिलेलं आहे वरती झोपाळा. तर लेकरं इतकी आनंदामध्ये होते ना. तर खूप लेकरांना काय आवडत असते, लेकरांना झोका तर खूपच आवडत असतो. तर आम्ही आमच्या गावी असताना ना, तर माझे आजोबा आहेत ना, आम्हाला नेहमी झोका करून देत होते. झाडाला दोरी बांधत होते आणि छान झोका तयार करत होते लहानपणी छोटी असताना मी. तर आम्ही ते खेळलेले आहोत. आता हे तर याच्यावरतीच तर फर्स्ट टाईमच बसलेली आहे मी. तर तेव्हा तर आमची छोटी असताना आम्ही खूप मजा येते आम्हाला झोका खेळताना. तर आता इथे आहे ना, दुसऱ्या दिवशी आहे ना, मला केसांना तेल लावायचं होतं. तर मी बसली केसांना तेल लावत. तर माझी मुलगी मला म्हणते की मम्मी काय म्हणते एकासारखी केसांना तेल लावू लागली, केस कोण ठेवले म्हणते मोकळी एवढे. तर तिला असं ते म्हटलं. तर असं आहे लेकरांचं मी. तर माझं कसं आहे की आंघोळीच्या अगोदर आहे ना, मी केसांना तेल लावतो 2-3 घंटे अगोदर. त्याच्यानंतर केस वॉश करत असते. पहिली मी ना रात्रीच डोक्याला तेल लावत होती म्हणजे केसांना. तर असं मला माहीत पडलं की रात्री तेल लावू नये केसांना त्याच्यामुळं. तर दुसऱ्या दिवशीच मी आता केसांना तेल लावत असते. म्हणजे सकाळीच आणि ते 2-3 घंटे ठेवत असते. त्याच्यानंतर मी माझे केस आहेत ना वॉश करत असते. तर असं आहे. तर मला ना एक व्यक्तीची कमेंट आली होती की त्यांनी मला असं म्हटलेलं आहे की ताई तुम्ही मॅनिफेस्टेशनच्या विषयी काहीतरी माहिती सांगा. तर खरंच का तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या विषयी माहिती सांगायची आहे का? जर तुम्हाला आवडतच ना हा विषय तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला. मी नक्की याच्याविषयी प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे माझं सक्सेस स्टोरी. तोपर्यंत बाय.